आज आपण कॉर्न म्हणजेच मक्यापासून दोन पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी 1 वाटी मक्याचे दाणे कुकरमध्ये शिजवून घेतले। मिक्सरमध्ये जाडसर वाटून त्यात अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी तांदूळ पीठ घालून पुन्हा मिक्सरमधून काढले। ते एका पातेलीत काढून घेतले। मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी पाणी घालून सर्व व्यवस्थित निपटून ते पाणी पातेलीत ओतले। बॅटरची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट ठेवायची असल्यामुळे पाणी एकदम न घालता जसं लागेल तसं हळूहळू घालूया। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी किसलेलं गाजर, अर्धी वाटी फरसबी त्यात घालूया। हिरवी मिरची बारीक चिरून, भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ व अर्धा चमचा लाल तिखट घातले। सर्व चांगले मिक्स करून घेतले। बॅटर थोडं घट्ट वाटल्यामुळे अजून पाववाटी पाणी त्यात घातलं। व्यवस्थित मिक्स करून आता आपण ह्याचे अप्पे करणार आहोत। अप्पे आणि क्रिस्पी होण्यासाठी आपण त्यात सोडा किंवा इनो घालू शकतो। मी सोडा किंवा इनो काहीच घातलेलं नाही। अप्पे पात्र तापल्यावर त्यात 2-2 थेंब तेल घालावे। आता कॉर्नचं बॅटर घालूया। हे मिश्रण आपण रात्री तयार करून ठेवलं तर सकाळीच मुलांना डब्यातही देता येईल। हे अप्पे अतिशय चविष्ट लागतात। पुन्हा वरून 2-2 थेंब तेल सोडावे आणि झाकण ठेवून शिजू द्यावे। 2 मिनिटांनी झाकण काढून अप्पे परतावे। एकदा परतल्यावर असेच पुन्हा एखाद मिनिटानंतर दुसऱ्या बाजूनीही परतावे। माझे थोडेसे लागले, जरा आधीच परतायला हवे होते, तुम्ही मात्र ती काळजी नक्की घ्या। आता त्याच बॅटरपासून दुसरा पदार्थ बनवूया। त्यासाठी एका कडा असलेल्या डिशला तेल लावावे। तेल पसरून मग त्यात बॅटर घालावे आणि सगळीकडे सारखे पसरावे। हे आपण कोथिंबीर वडीसारखं वाफवून घेणार आहोत। त्यासाठी एकीकडे कढईमध्ये पाणी तापत ठेवावे। पाणी उकळल्यावर एक स्टँड ठेवून त्यावर ही प्लेट ठेवली आणि 15 मिनिटं स्टीम करण्यासाठी ठेवले। मीडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यावे। थंड झाल्या की त्याच्या वड्या पाडाव्या। आपल्याला हव्या त्या आकाराच्या लहान मोठ्या वड्या कराव्या। दोन्ही थोड्या वेगळ्या रेसिपी आहेत, घरातील सगळ्यांना नक्की आवडतील। हव्या असल्यास आपण त्या कोथिंबीर वड्यासारख्या डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो, किंवा ढोकळ्याला जशी वरून फोडणी देतो तशी फोडणी देऊनही छान लागते। जास्त तेलाचा वापर करायचा नसला तर अशाच खायला सुद्धा छान लागतात। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू। बाय बाय।